Hey, hello everyone. Hope you all are doing great. Welcome back to my channel. My name is Mayuri and today I am here at my place. तर आज आम्ही चाललो होतो हरकुळला माझ्या आजोळी आणि हे ठिकाण खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तर मी म्हटलं की आज ह्याचा एक परिसराचा ह्याचा व्लॉग घ्यावा आणि तुमच्याशी शेअर करावा. तर घरी आल्या पाहिलं तर खूप पाऊस होता आणि पावसामध्ये आमच्या घराच्या बाहेरचा निसर्ग हा बघण्यालायक असतो. त्यामुळे मला असं वाटलं की ह्याचा एक व्हिडिओ करावा. घराच्या बाहेरच असलेली आंब्याची झाडं, कलमाच्या आंब्याची झाडं, त्याच्यानंतर जागोजागी अळू आलेलं असतं, तसं शेवरं पण असतं, पण आधी असतं खूप अळमी असतात म्हणजे मशरूम्स असतात वगैरे, पण आता ते नाही आहेत किंवा आतमध्ये जंगलामध्ये असतील. घराच्या बाहेर तर आमच्या अशी वेगवेगळी सुंदर सुंदर झाडं, रानफुलं वगैरे, जशी इक्झोरा म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये परांती म्हणतो, जे की एअर प्युरिफिकेशनसाठी चांगलं असतं, त्याची झाडं मस्त मस्त आली होती. त्यानंतर आमचं शेत, आम्ही पूर्वी शेती करायचो पण आता ते शक्य नाही, त्यामुळे शेतही हिरवंगार फुललं होतं. त्यामुळे सगळं असं बघण्यालायक होतं. त्यामुळे मला असं वाटलं की ह्याचा एक मस्त निसर्गरम्य पावसाचा एक व्हिडिओ करावा आणि पाऊस खूप होता त्यामुळे सगळं अगदी मस्त वाटत होतं. पावसाळ्यात आमच्या इथे खूप रानफुलं आणि रानभाज्या आलेल्या असतात, जशा मे वगैरेच्या सीझनमध्ये शेवरं वगैरे असतात. तुम्ही बघू शकता ही इक्झोराची प्लांट आहेत, श्रब्स आहेत, जी हिरवळीमध्ये असतात, ऑर्नामेंटल असतात आणि एअर प्युरिफिकेशनसाठी पण चांगली असतात ती. त्यानंतर आंबाड्याची झाडं, माड वगैरे सगळं अगदी सुंदर सुंदर वाटत असतं. मशरूम्स पण असतात पण ती वरती असतात, इथे घराच्या बाहेर वगैरे जास्त भेटत नाहीत. घराबाहेरचा हा व्हिडिओ करताना मला अगदी नॉस्टॅल्जिक फील होत होतं. मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवत होते, जेव्हा मी माझ्या आजीसोबत इथे यायची. तुमच्या घराबाहेर कोणती कोणती झाडं असतात हे मला, पावसाळ्यात स्पेशली कुठची झाडं येतात वगैरे, रानफुलं वगैरे येतात, हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इथे तर खूप येतात, त्याची नावं पण मला माहीत नाहीत. पावसाळ्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे झाडांसोबत जागोजागी ओहोळ दिसतात. आमच्या हरकुळला तर खूप ठिकाणी असे पाण्याचे झरे असतात, छोटे छोटे धबधबे वगैरे शेतात आलेले असतात. पावसामुळे आज ते जाणं शक्य झालं नाही, पण मी नक्की ट्राय करेल पुढच्या वेळी एक इलॅबोरेटिव्ह व्हिडिओ तयार करण्याचा. ह्या झऱ्यांच्या पाण्याचा अजून एक वापर असतो, तो म्हणजे शेतीसाठी, इरिगेशनसाठी याचा खूप वापर केला जातो. आणि काल अतिशय पाऊस असल्यामुळे सगळे ओहोळ अगदी चांगले वाहत होते भरून भरून. तर आज आमच्या परिसरातील ही निसर्गाची सफर तुम्हाला कशी वाटली आणि हा कोकणातला मस्तपैकी शेतीतला पाऊस वगैरे तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून मला सांगा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.